अलीकडील काळात रोजगार व्यवस्थेतील बदल आणि आरक्षणाच्या प्रश्नाभोवती पुन्हा एकदा चर्चा तीव्र होताना दिसत आहे. सरकारी क्षेत्रात वाढत चाललेले कंत्राटीकरण आणि गुणवत्तेवर आधारित निवडीचा मुद्दा यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कंत्राटी पद्धतीमुळे नोकरीतील स्थैर्य कमी होत असून कामगारांच्या हक्कांवर मर्यादा येत असल्याची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे काही जण या व्यवस्थेची तुलना आधुनिक वेठबिगारीशी करताना दिसतात. त्याचवेळी आरक्षणाच्या धोरणावरही नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. समान शैक्षणिक वातावरणात शिक्षण घेऊन आणि सारखेच परिश्रम करूनही अंतिम निवड प्रक्रियेत वेगवेगळे निकष लागू होतात, तेव्हा अनेक तरुणांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होते. मेहनत, गुणवत्ता आणि जिद्द यांना दुय्यम स्थान मिळत असल्याची खंत व्यक्त होत आहे. ही नाराजी केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेवरही परिणाम करत असल्याचे चित्र दिसते. मात्र या प्रश्नाचा विचार करताना ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी दुर्लक्षित करता येणार नाही. समाजातील काही घटकांना दीर्घकाळ संधींपासून वंचित ठेवण्यात आले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टीने आरक्षण हे केवळ एक लाभ नसून सामाजिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ भावना किंवा रोष यांच्या आधारे न पाहता संतुलित आणि व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. आजच्या काळात गरज आहे ती नव्या मार्गाच्या शोधाची. गुणवत्ता आणि समता यांचा समतोल साधणारी धोरणे निर्माण करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि सर्वांसाठी समान संधी यावर भर देत न्याय्य व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेसोबतच प्रत्येकाला समान प्रारंभ बिंदू मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजातील वाढता असंतोष रोखण्यासाठी आणि तरुणांचा विश्वास टिकवण्यासाठी सरकारने विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा ही अस्वस्थता भविष्यात मोठ्या सामाजिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.